असल्यामुळे आज आम्ही ओलाने जाणार आहोत टॅक्सी करून। गाईज हे बघा माझ्या पाठीमागे समुद्र आहे आणि खूपच जवळ आहे म्हणजे पण हे बघा फोटोशूट चालू आहे। हे काहीच आता आम्ही आलोय चैत्यभूमीला आणि हे बघा हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आणि आज आहे आपला मुंबईमध्ये तिसरा दिवस आणि आज आम्ही फिरायला जाणार आहोत। म्हणजे जिथे थोडंसं कॉलेजचं काम बाकी आहे, म्हणजे अर्ध्या घंट्याचं काम असेल ते, आणि मग आम्ही लगेच जाणार आहोत फिरायला माहीत नाही कोणते कोणते स्पॉट्स आहेत, बट खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। पुढे जाणार आहेत का आपण? परत थांबणार कॉलेजकडं थोडीशी बाकी आहे अर्ध्या घंट्याचं। मला दे ना ते एवढं दाखव ना। आप दो ना मला दाखवायचं गाईजला। ओके गाईज हे बघा, हे सम्यकचे हेडफोन्स आहेत जे मला खूप छान दिसतात। असे पण होतात हे बघा। हे बघा शाहरुख खान, आज तर पूर्ण ती स्टाईल आहे। दाखव एकदा करून दाखव। हे बघा शाहरुख खान, सम्यक दाखव शाहरुख खान। हा सेम but different. No man. हा म्हणून तर शाहरुख खान बनून चाललाय, शाहरुख खानचा फॅन। खान अरे फिर से अरे एकदा असं हा कर व्यवस्थित। हे बघा पाऊस पण येतोय आता, मग काय करायचं, जायचं का नाही? हा हे बघा, हे दोघींचे आउटफिट्स, जीन्स। आई पाऊस पडतोय यार, कोणची वाली आहे? ओ वाव किती छान आहे, दिखाव असं नीट दाखव, खूप छान आहे। आमचा टाइम वेगळा असल्यामुळे आज आम्ही ओलाने जाणार आहोत टॅक्सी करून। हे बघा अधिपतीची सोसायटी, 360 डिग्री व्ह्यू, आणि टॅक्सी येणार आहे आणि आम्ही टॅक्सीत जाणार आहोत फर्स्ट टाइम। ओला ओके ओला। फास्ट पाऊस येतोय, हे बघा कसे पडत आहे, खूप फास्ट, म्हणजे डायरेक्ट आता मला वाटतंय आपण भिजणार आहोत। इकडे यायचं ओके ना, सोसायटीच्या बाहेर किती छान फोटो। हा हे बघा ए जनरेटेड वाटते, किती मस्त सोसायटीच्या बाहेर पाऊस बघ कधी झाला। हे वाव, हे बघा तुला दाखवू कशी शकते मी। हे बघा पाऊस खूप जोरात येतोय, कॅमेरा दिसतोय, फोन दिसतोय। आता बघा पप्पा आणि मामा तिकडे उभे आहेत आणि आता खूप जोरात पाऊस चालू झालाय। हा इथे नाही लागत आहे पाऊस, ठीक आहे आपली टॅक्सी। हे बघा आमची टॅक्सी कशी आहे, मी आता आम्ही कडून कसं जायचं? मी जाती तिथे जा। कोण पुढे जाल आता मी जाणार तिकडे सांताक्रूज पण शूटिंग करते। हे बघा मम्मी, ताई आणि मामा समोर बसलेत आणि त्याच्यासमोर पप्पा बसलेत को ड्रायव्हर सीटवर। खूप छान, खिडकी नको खोलू बाबा, थंडी गाडी बघा इथं पण ब्लॉगिंग चालू आहे। गाईज चला गाईज बघ, आज आम्ही मुंबई बाय रोडनी बघणार आहे, लोकल ट्रेननी, पण आज आम्ही डायरेक्ट रोड वरून बघणार आहे, सगळे व्ह्यू कॅप्चर होणार आहेत। गाईज तुम्हाला फक्त वेट करा, थोडंसं पेशंट ठेवा, लगेच तुम्हाला सगळे हे व्ह्यू भेटेल। आणि कॉलेजचं काम झाल्यावरती आपण बाहेर फिरायला जाणार, कुठे जाणार? आणि कॉलेजचं काम झाल्यावर की आम्ही जाणार म्हणजे की आम्ही जुहू बीचला चाललो। जुहूला जायचं
तर खूप मजा येणार आहे आजच्या vlog तिथे तुझं कॉलेजचं काम थोडं कमीच आहे ना? थोडं जास्त व्हायचं तिकडेच मुक्काम आहे. पण आलाय मेसेज आलाय तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यापासून एक मॅडमची सही घ्यायची वाटतं ते काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार बहुतेक तर ते करण्यासाठी जायचं. एस्थेटिक बनवून इकडे तिकडे जातो आज आरामशीर आहे आज काहीच काम नाही नाही मग आता पाऊस पडल्यामुळे थंडी वाजते ना म्हणून मी डबल घातलंय. अच्छा आता हेडफोन आणि चिल. इथे बघा दीदी डान्स करतीये A few moments later. हे बघा गाईच आता दीदी नाचत होती आणि लगेच झोपली ती आता सोने दो इनको, बरसों से सोने की आदत पड़ी है उनको, सोने दो सोने। A few moments later. गाइस ये देखिए शकीरा फैंस दिखाओ जरा हे बघा हे रील शूट करताय पुढे रील शूट झालं का रील शूट चालू होतं सम्यक मी आता टाइमपास करतोय गाईस. तुमचं काय चालेल सांगा आम्हाला कमेंट मध्ये. हो हो कशी होता गाडीचा ह्या प्रवास? थँक्यू गाडीवाले भैया, मस्त आणलं त्यांनी आपल्याला, आहे का नाही? आता थंडी वाली की नाही रस्ता क्रॉस करतोय ही BMW तिथं तर सगळ्या रस्त्यांनीच BMW मर्सिडीज दिसत आहे आम्हाला खूप खूप झाले आता आम्ही चाललोय जुहू बीच वरती. इथून जवळच आहे जुहू बीच आणि तिथे आम्ही जुहू चौपाटीवर जेवण पण करणार आहे. मुंबईची जी रिक्षा आहेत का त्या खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे मीटरवरती असतं. आपण किती पण जण गेलो तरी तेवढंच तेवढेच पैसे असतात. खूप मुंबईचे सर्वच रिक्षावाले मामा काका दादा सगळे चांगले आम्ही दोन दिवस झाले. गाईज हे बघा बीच, वाव हे बघ किती सुंदर. हा गाईज हे बघा जुहू बीच. वाव मम्मी किती मस्त यार. किती मस्त यार खरं. हे बघा पप्पा बीच असं वाटतं. पप्पा ऑलरेडी गेलेले कारण तुषाराचं ऍडमिशन होतं तेव्हा पप्पा गेले आज होते. समुद्र जातो मग खाली हा माहिती ना मला ते हो. इथे कबूतर पण आहेत खूप सगळे. खूपच छान वाटतं इथे आल्यावरती. बघा किती भारी यार खरंच. चला आपण थोडस मजा मस्ती करू इथे. हे बघा समुद्र किती छान दिसतोय. लाटा पण येत छान छान. हे बघा किती छान वाटतंय खरंच. वाव किती मस्त आहे. आणि ते जे तुम्हाला ते पिलर काहीच तुम्हाला ते पिलर दिसत असतील तर ते हायवेचे आहे ना, म्हणजेच जे डायरेक्ट समुद्रातून जो रोड जातो
तो आहे तो बनणार आहे. आणि ती तिकडून मुंबई. हे बघा समुद्र, अरबी समुद्र माझ्या पाठीमागे आहे आणि मी जुहू बीचवरती आहे. खूपच छान एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये. म्हणजे आलं पाहिजे फिरायला, असं नाही घरात फिरायला या. खूप मजा येते, खूप हॅपीनेस मिळतो आपल्याला. जणांना समुद्राची भीती पण वाटते, पण काही भीती नाही वाटते. खूपच मस्त वाटते हे बघा. कसं वाटतंय जुहू बीचला आल्यावरती? कसं वाटतं सांगा ना पप्पा. पप्पा म्हणले की जेव्हा पप्पाने फर्स्ट टाइम बघितला होता म्हणजे अशी जेवपर्यंत आपण बघू शकतो तेव्हापर्यंत समुद्र त्याच्या समोर पाणी तुझी नजर तिथपर्यंत पाणी. हां, ते एवढं मोठं पाणी बघणं असं थोडंसं भीती वाटते, बट भीती नाही वाटू द्यायची काही. खूप छान वाटतं फिरायला. पर्स धरायचं, ही जीप जायची, ही मम्मीची. हे बघा मी पर्स सांभाळते इथे, कारण फोटो चालू आहे सगळ्यांचे, म्हणून मला हे काम केलं. पर्स धरायचं, ही जीप जायची, ही मम्मीची आणि सम्यकचे हेडफोन्स. यार सम्यक कसं वाटतं तुला? भारी वाटतंय ले, पण पाणीला घाणे. हां तेच प्रॉब्लेम, पाणी घालणे हे कचरा आहे पाणी. म्हणून बाकी सगळं बीच खूप छान आहे. हे बघा फोटोशूट चालू आहे. हे बघा मोती नाही याच्यामध्ये, मोतीचा शेल आहे. शेर कुठून भेटला तुला? कुठून भेटला? इथं मी पाया खाली आला माझ्या. अच्छा दाखव. असं खोल असं जरा कलर दाखव. माय लोक उसमें कुछ भी नहीं है, कुछ भी नाही आहे. हां हे बघा मी आता थोडीशी जवळ गेले समुद्राच्या आणि पूर्ण ती पॅन्ट खराब झाली, पाणी उडालं. सम्यकची खाली का थोडी. अरे यार बघा एरोप्लेन सीधा समुद्राच्या वरतून. हवेत टाकले. हे बघा रील शूट चालू आहे आता. ये देखिए कबूतर्स, हे बघा कसे येत आहे. खूप आहे तिथे, खूप. हेलिकॉप्टर. हे बघा सम्यकचे गाईज. हे बघा काय आणलंय बाप्पाने. वाव मस्त. एक मिनिट. मेरे को खिलाओ ना. गाईज हे बघा सम्यकच्या पोत 2 ते 3 फुटाला झाले त्याचे. आता अजून किती काढतो काय माहिती. हे बघा गाईज खात आहे. मम्मीने आता त्यांना ते टाकले वेपर्स. हे बघा फोटो सिलेक्ट करायचे आहे ना. हा पप्पा म्हणते 2 राहते 3 राहू दे. हा सम्यक म्हणते तू जायला. हा पप्पा दमदाटी कर म्हणे थोडी. पप्पा मारले मग आता मम्मीने दमदाटी केली लगेच. अच्छा गाईज जुहू चौपाटी खूप इथे खूप स्टॉल्स आहेत. इथे बघा काय करताय त्या मुलासोबत, मस्ती करताय तशी आहे ना ग. इथे बघा मामाच्या कधी फोन केलाय. नक्षला समुद्र दाखवतोय.
हे पाय हेलिकॉप्टर. काय म्हणाले मला दादरला जायचंय पण पाऊस आलाय. हे बघा पाऊस आल्यामुळे आम्ही थांबलोय. इतका भारी पाऊस आहे बाई. मुंबईचा पाऊस लय आवडलाय मला. मम्मीला मुंबईला पाऊस आवडला. मुंबई जेवढी आवडली की बस खूप खूप. कॅबने जावं लागेल कारण की इकडे समोर ऑटो जात नाही, रिक्षा जात नाहीये. त्यामुळे तिकडे कॅब कॅब ओला बुक करावं लागेल आणि जावं लागेल. ते बघा तिकडे फॉरेनर्स आहेत. तिथं मला खूप सगळे फॉरेनर्स आहे आणि ती आमची कॅब आली आहे. हे बघा इकडून. आणि आता कॅब आली बघ आपली. चलो बघा या दुकानाचं नाव काय आहे. पगली यमली पगली दीवानी इतनी सी बात ना जानी. अरे यमली पगली दीवानी इतनी सी बात न जानी. काहीच आता आम्ही आलोय चैत्यभूमीला आणि हे बघा. चला आपण आतमध्ये जाऊया. चलो इथे हे वाटतं आणि हे बघा इथे गार्डन वाटतं है ना मम्मी. ते इथे गार्डन यायचं तर हे बघ ही कमान. हो इतकी भारी वाटतं. एवढं मुंबईमध्ये एवढं भारी अंजल इकडे. हे बघा काहीच. कोण रस्ता आहे पप्पा. ते ब्रिज भारतात त्या ब्रिज. अच्छा अच्छा गाईज हे बघा समुद्र आणि हा समुद्र क्लीन आहे इकडचा साईडचा. कुठून जायचं आता. चला आता आपण इकडे जाऊन येऊ पहिले. हे बघा गाईज. वाव टीव्हीत बघितला होता म्हणा हा ब्रिज. हा जो ब्रिज आहे का हा मी टीव्हीत बघितला होता आणि खूप सगळे व्हिडिओ याच्यावरती. दीदीमुळे आम्हाला साक्षात पाहायला मिळाला. हा सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात मोठं फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे पैसे होते आम्हाला यायला मिळत नाही. पण आज आम्ही स्पेशली येऊन बाबासाहेबांच्या स्मारकाला नतमस्तक होऊन पुढची दिशा आणि ऊर्जा घेऊन सोबत जात आहे. त्या बेल्स त्या बेल्स दरवाजाच्या बाजूला दरवाजाला डोक्याच्या पावसाचे दिवस आहे आणि मग अच्छा प्रकाशन एकच आहे. एकच दुकान आहे. बाबासाहेबांच्या डिबेटचे पूर्ण बाबासाहेब निवडून कशी आले, बाबासाहेबांनी 7 लोक नेमली ती कशी निघून गेली, गॅजेट आहे,
नंतर पुढे संविधान चालू आहे. देवळांचे धर्म. आणि अमृत महोत्सव असल्यामुळे ते 200 रुपये सूट येतं. आता आम्ही भारताचे संविधान पुस्तक घेतलंय. आम्ही पाहिलंय ते वाचलेलं आहे. हो. दाखवू मी? नाही हे नाही. हे आम्ही घेतोय ओम मनी पद्मे हम घरात लावायला. अजून काय घ्यायचं आहे? तोपर्यंत तुमचा रुपया मार्केटमध्ये स्थिर आहे ना साहेब, तोपर्यंत तुमची महागाई 150 ला आहे. कमी नाही का काही? हा ती का? हे घेते का? त्याला काही नाही का पॅक करायला? हे नाही घेतलं की ते सोलर काही आता मी हे घेते हे ब्रेसलेट. तुला घ्यायचं? हे छान आहे त्याचं चॉकलेट आहे. आता मी हे घेते मला खूप आवडलं हे. इथे अजून हे खूप वेगवेगळे आहे. 50? हा 50 आहे. कितीला बॉट? हे बघा गाईज फायनली मी घातलंय. खूप सुंदर आहे हे. जर तुम्ही आले ना चैत्यभूमीला तर नक्कीच घ्या. हे असं खूप छान वाटतं. आणि मेन म्हणजे तो ओम मनी पद्मे हम याच्यावरती मंत्र लिहिलेले आहेत. हे बघा खूप मस्त आहे. सम्यकचं डोकं दुखतंय त्यामुळे सम्यक कशातच नव्हता. आता इंटरेस्टच नाही त्याला. आता काय झालं रे तुला डोकं दुखायला? मला काही कळत नाही कसं. काय आला हसतोय करतोय? काय घेतलंय ते? हे बघ चिंच मी बघत होते. चिंच आहे. आणि भुट्टा बघ गरम गरम घेऊ आपण आता हे आल्यावर. थोडं मस्त आहे का? कुठं बसायचं आता आपल्याला जेवायला? जेवायला कुठं बसते? हा इथून पूर्ण समुद्र दिसतोय. लय समोर गेल्या तिथं. गाईज आता आम्ही इथे जेवण करणार आहे. अच्छा हे आम्ही वडापाव, समोसा, शेंगदाण्याची चटणी, पोळी, फोडणीचा भात एवढं सगळं आता आम्ही जेवण करतोय. आणि आपण किती जण आहे? 7 जण. हम सात. वडापाव पण 6 आहे. 7 आहे ना येडे 4 आणि 3. हा हा गाईज हे बघा आम्ही जेवतोय आणि तिथे समोर समुद्र आहे. खूप म्हणजे छान वाटतंय असं जेवायला. आणि तिला ते सगळे जे स्टॉल इथं खूप छान वाटतं जेवायला. आणि इथे ना आवाज घुमतोय जास्त. मग थोडं जरी बोलते जास्त ऐकू येतं.